नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची मोठी अपडेट। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार आणि कांदा संघटनेने आंदोलनाचा दिला इशारा। सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वाधिक उदर पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। होऊ शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी। रोहिओ अंतर्गत कांदा जाळीसाठी सरकारकडून वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान दिले जात होते, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवण्यासाठी होत होता। तर ज्यावेळी कांद्याचे भाव मिळेल तेव्हा बाहेर काढला जात होता, मात्र आता अनुदान बंद झाल्याने वैयक्तिकरित्या कांदा जाळीसाठी अनुदान लाभ मिळणार नाही। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली असून याचा फटका सरकारला बसू शकतो। आंदोलनाचा इशारा बघू शकता। अशावेळी कांदा चाळ अनुदान बंद केल्यामुळे कांदा पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांचा याचा फटका बसू शकतो। तर चाळींना दिले जाणारे वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान वाढण्याची गरज असून ते देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। मात्र शेतकऱ्यांनी मागणी मान्य न करता सरकारने उलटा पेरा धरत कांदा उत्पादकांची निराशा केल्याची टीका संघटनेने केली आहे। तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान देण्याची मागणी लावून धरली आहे। तर सरकारने हा निर्णय मागणी घेतल्यास आंदोलन करून इशारा या ठिकाणी देण्याची आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येईल असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे। आणि या ठिकाणी बघितलं सविस्तर ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा संदर्भातील कांद्याचे भाव कमी होण्याचे कारण आणि वाढण्याचे कारण यामध्ये दडलेलं आहे। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब। जय महाराष्ट्राला भेटूया आपण, तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, शिवराय। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, धन्यवाद। भेटूया। सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या कांदा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स पर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।